आम्ही सगळेजण कुठे चाललो आहे हे सांगतेच मी तुम्हाला. त्या अगोदर बघा, सकाळी सकाळी इथे आम्ही सलून खोललेलं होतं, म्हणजेच आराध्याचे केस कापायचे होते. माझ्या दिदीचं पार्लर झालेलं आहे म्हणून म्हटलं तिच्याकडूनच कापून घ्यावं. आणि दुसरं म्हणजे की इतके मोठे केस छोटे करायला आराध्यासुद्धा ऐकत नव्हती, म्हणून माहेरी आल्यानंतर तिला कन्व्हिन्स केलं आणि असा तिचा लुक केला. किती छान दिसत आहेत तिला छोटे केस. त्यानंतर मी संधीचा फायदा उचलला आणि ताईकडनं मी सुद्धा मस्त माझे केस कापून घेतले. नाशिकमध्ये पैसेही लागले असते, इथे पैसेही वाचले आणि भरोशामध्ये कामसुद्धा छान झालेलं आहे. तर बघा, त्यानंतर आम्ही सगळेजण रेडी होऊन माझ्या काकांच्या घरी चाललेलो आहोत. माहेरी 2च दिवस आलेलो आहे आणि 2 दिवससुद्धा फिरण्यातच. काकांच्या घरी माझ्या भावाची मुलगी आहे, तर तिचा असा छानसा डान्स आम्हाला दाखवणं चालू आहे. आत्तू आली आहे म्हणून हा इतका डान्स करणं चालू आहे. त्यानंतर तिच्या खेळण्या काढून रियांशचं आणि बाकी मुलांचं खेळणं चालू आहे. आपल्या घरी कितीही टॉयज असले तरीही दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याचे टॉयजच आपल्याला खूप आवडत असतात. तर असे माहेरचे 2 दिवस पूर्ण लगेचच संपून गेले. आलो आणि जायचा दिवसही लगेचच आला. तर सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून आईने टिफिनही रेडी करून दिला. सकाळी 7 वाजताच टिफिन घेऊन आता आम्ही नाशिककडे निघतोय. येताना जो आनंद चेहऱ्यावरती असतो तो जाताना नसतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.